शिवसेना वैद्यकीय मदत कक्षाचे पुणे शहर प्रमुख अजय सकपाळ यांच्या वडिलांचं काल सह्याद्री हॉस्पिटलच्या हलगर्जीपणामुळे निधन झालं आणि याचविषयी बोलण्यासाठी आपल्यासोबत शिवसेनेचे शिवसेना वैद्यकीय मदत कक्षाचे महाराष्ट्राचे प्रमुख मंगेश शिवटे सर आहेत. सर, काल अत्यंत दुर्दैवी घटना घडलेली आहे, काय मागणी आहे? नक्कीच आपण बघितलं असेल की अतिशय दुर्दैवी घटना पुण्यातल्या सह्याद्री हॉस्पिटलमध्ये या ठिकाणी डॉक्टरांच्या निष्काळजीपणामुळे घडलेली आहे. यामध्ये स्वर्गीय केरू सपकाळ यांचं दुर्दैवी निधन झालेलं आहे. खरं त्यांना अल्सरच्या सर्जरीसाठी त्या ठिकाणी ॲडमिट केलं होतं. मी स्वतः पेशंटला त्यावेळी भेटलो होतो सर्जरीनंतर. व्यवस्थित ते बोलले वगैरे आणि आम्हाला देखील असं सांगितलं होतं हॉस्पिटल प्रशासनाकडनं की आता लगेच त्यांना ICUमधून नॉर्मल याच्यामध्ये आपण वॉर्डला शिफ्ट करू आणि नंतर डिस्चार्ज येऊ. मात्र असं काय घडलं की अचानक सगळं गुंतागुंत वाढत गेली. मध्येच डॉक्टरांनी स्पष्टीकरण दिलं की किडनी खराब झाली, मध्येच सांगितलं की डायलिसिस सुरू केले, नंतर सांगितलं की मल्टिपल ऑर्गन फेल्युअर झालं आहे. या सगळ्या ह्याच्यातून एकच निष्पन्न होतं की डॉक्टरांकडून काहीतरी त्या ठिकाणी मेडिकल निग्लिजन्स झालेलं आहे आणि म्हणूनच आमची मागणी की या संपूर्ण घटनेची चौकशी एका तज्ज्ञ समितीच्या मार्फत करण्यात यावी आणि अशा पद्धतीची मागणी मी स्वतः नागपूरमध्ये उद्या राज्याचे सन्माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब, उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब, पालकमंत्री तथा उपमुख्यमंत्री राज्याचे अजितदादा पवार साहेब यांच्याकडे करणार आहे, आरोग्यमंत्री महोदयांकडे करणार आहे. आणि या सगळ्या उपचारादरम्यान जे कोणी डॉक्टर दोषी आहेत, जे कोणी कर्मचारी दोषी आहेत, त्यांच्यावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल झाला पाहिजे, अशा पद्धतीची आमची मागणी राहणार आहे. जर जसं तुम्ही सांगितलं की त्यांना डॉक्टरांनी सांगितलं होतं की 2-3 दिवसांमध्ये त्यांना बरं वाटेल. असं काही दिवसांमध्ये असं काय घडलेलं होतं? या बाबतीमध्ये तुम्ही काही बोलत होतात का? किंवा अशी काही डॉक्टरांकडून काही सूचना देण्यात येत होत्या का? अतिशय बरोबर प्रश्न विचारला. तोच आमचा प्रश्न आहे की असं काय झालं त्या 2-3 दिवसांमध्ये की सातत्यानं डॉक्टर वेगवेगळं स्पष्टीकरण द्यायला लागले. मध्येच रुग्णाच्या नातेवाईकांना वेगळं सांगायचे, मध्येच परत सांगायचे की इन्फेक्शन वाढलेलं आहे, तरी पण आपण प्रयत्न करू, तुम्ही चिंता करू नका. हे जे संदिग्धता होती, हे जे कन्फ्युजन होतं, ते मग नेमकं डॉक्टरांच्या मध्ये होतं. काही त्यांच्याकडनं अनावधानानं निष्काळजीपणामुळे काही अशी गंभीर चूक घडली, त्याच्यामुळे ते सतत वेगवेगळं सांगत होते. याचाही शोध घेणं गरजेचं आहे आणि म्हणून आमची मागणी आहे की ह्याची एक थर्ड पार्टी इन्व्हेस्टिगेशन झालं पाहिजे, याची एक चौकशी समिती नेमली पाहिजे आणि या चौकशी समितीच्या माध्यमातून संपूर्ण पद्धतीनं या ठिकाणी या घटनेचा घटनाक्रम तपासला पाहिजे, मेडिकल प्रोटोकॉल तपासले पाहिजेत की योग्य उपचार झाले की नाहीत. आणि म्हणून या ठिकाणी आमची मागणी आहे की ह्याची चौकशी समिती नेमलीच पाहिजे आणि त्या मागणीसाठी आम्ही आग्रही भूमिका आमची असणार आहे. काल हडपसरमधील सह्याद्री हॉस्पिटलमध्ये अशा पद्धतीची घटना घडली, पण तो सह्याद्री हॉस्पिटलच्या इतर ज्या ब्रँचेस आहेत त्या ठिकाणी सुद्धा अशा पद्धतीच्या घटना घडलेल्या होत्या. काही दिवसांपूर्वी लिव्हर ट्रान्सप्लांटेशनच्या वेळी सुद्धा अशाच पद्धतीनं नवरा बायकोंचं निधन झालेलं. आपण बघितलं असेल या प्रेसला, ते पण उपस्थित होते. ज्यांचं लिव्हर ट्रान्सप्लांटचं ऑपरेशन होतं त्या पती पत्नीचं देखील निधन झालं. ती दोन्ही मुलं अनाथ आहेत. त्यांनी 20 लाखाचं कर्ज काढून त्या ठिकाणी हॉस्पिटलला पैसे भरले होते. आज त्या बँका त्या दोन्ही मुलांकडं हप्त्यासाठी सातत्याने येतात. त्या ठिकाणी ती देखील आमची मागणी आहे की सह्याद्री हॉस्पिटलनं त्या सगळ्या खर्चाची जबाबदारी उचलावी आणि ते लोन देखील सह्याद्री हॉस्पिटलनं भरावं. या ठिकाणी यानिमित्तानं मला हे पण सांगा, सह्याद्री हॉस्पिटल आमचं शत्रू नाही, बिलकुल कुठलंही हॉस्पिटल आमचं शत्रू नाही. सगळे डॉक्टर देवदूतच आहेत. सगळे डॉक्टर पेशंटचा जीव वाचावा याच्यासाठीच प्रयत्न करतात. पण ज्या अशा काही केसेसमध्ये मेडिकल निग्लिजन्सच्या केसेस आपण म्हणतो, निष्काळजीपणाचा केसेस म्हणतो, या केसेसवर देखील कुठेतरी या केसेस थांबल्या पाहिजेत. आणि म्हणून आमची मागणी आहे की जर चौकशी समिती झाली, योग्य चौकशी झाली, तर नक्कीच ह्याच्यातलं सगळं सत्य बाहेर येईल. आणि म्हणून फक्त सह्याद्री हॉस्पिटलच्या सगळ्या या 4 ब्रँच नाहीत, तर पुण्यातले जे सगळे हॉस्पिटल्स आहेत जे या पद्धतीनं पेशंटकडे खिसा कापण्याचं साधन म्हणून बघतात, लूट करतात पेशंटची, असे सगळे हॉस्पिटल्स आमच्या रडारवर असणार आहेत आणि अशा सगळ्या हॉस्पिटल्सना आम्ही कायदेशीर कारवाई करणार आहोत. काल ही घटना घडल्याच्या नंतर रुग्णालयाची मोठ्या प्रमाणामध्ये तोडफोड करण्यात आलेली होती. आता जे संबंधित आहेत त्यांच्यावरती गुन्हे सुद्धा दाखल झालेले आहेत. हो, गुन्हे दाखल झालेले आहेत, तोडफोड झालेली आहे, हे देखील मला मान्य आहे. परंतु संताप ही साहजिक स्वाभाविक प्रतिक्रिया होती. त्याच्या जागी तुम्ही जरी असला असता, मी जरी असलो असतो आणि आपल्यासमोर जर आपल्या घरातला व्यक्ती गेला असता, तर मला असं वाटतं तुमची आणि माझी याहीपेक्षा वेगळी काही प्रतिक्रिया नसली असती. खरं तर हिंसा घडायला नको हवी होती, मात्र ती तात्कालिक प्रतिक्रिया होती. परंतु त्यामध्ये देखील कुठल्याही व्यक्तीला जीवाला इजा पोचेल अशा पद्धतीचं कृत्य शिवसैनिकांकडून झालेलं नाही आहे. आणि म्हणून पुणे पोलिसांना देखील माझं आव्हान आहे विनम्रपणे की आमच्या या सगळ्या शिवसैनिकांवर गुन्हे तुम्हाला दाखल करायचे असेल तर पहिला गुन्हा माझ्यावर दाखल करा. माझी तयारी आहे.
जर अशा पद्धतीच्या जर उपचारांमध्ये हलगर्जीपणा होत असेल, त्या संबंधित डॉक्टरांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल तुम्ही करत नसाल आणि जे आंदोलन करतायत, ज्यांची स्वाभाविक भावनिक प्रतिक्रिया आहेत, त्यांना जर तुम्ही कारवाई करत असाल तर मला असं वाटतं हे देखील चुकीचं आहे. हे होते शिवसेना वैद्यकीय मदत कक्षाचे प्रमुख अर्थात मंगेश शेवटे यांनी सांगितले आहे की सह्याद्री हॉस्पिटल जे हडपसरमधील आहे या प्रकरणामध्ये दोषी असणाऱ्या हॉस्पिटलवरती सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करा अशी मागणी त्यांनी केलेली आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट निलेश लोहारसह राजरत्न जोंधे, टॉप न्यूज मराठी, पुणे. आता जोकासू STP या अत्याधुनिक जॅपनीज तंत्रज्ञानाने सुसज्ज, क्विक इन्स्टॉलेशन, एनर्जी एफिशियंट, नॉइजलेस ब्लोअर्स, लो मेंटेनन्स या आणि अशा वैशिष्ट्यांनी परिपूर्ण जोकासू STP तंत्रज्ञान प्रकल्प उभारणीपासून ते विक्री पश्चात समाधानकारक सेवा देणारी, भारताबरोबरच परदेशात देखील प्रकल्पांची यशस्वी उभारणी करणारी कंपनी डेक्कन वॉटर ट्रीटमेंट प्रायव्हेट लिमिटेड.